एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी गेटवेकडनं एलिफंटाला जाताना बोट उलटली आहे। बोटीमध्ये 30 प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे। या बोटीत 30 ते 35 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे। नीलकमल बोट उरणजवळच्या कारंजा इथं उलटल्याचं कळतंय। गेटवेकडनं एलिफंटाला जाणारी ही बोट होती। यात 30 ते 35 प्रवासी प्रवास करत होते। ही बोट उलटली आहे, त्यामुळे मोठी दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळतंय। भर समुद्रात ही बोट उलटली आहे। लाईफ जॅकेट घालण्यात आलं होतं अनेक प्रवाशांकडनं, मात्र तरी देखील मोठी दुर्घटना घडल्याचं समोर येतंय। गेटवेकडून एलिफंटाला जाणारी ही बोट होती, जी बोट उलटली आहे। यामध्ये 30 ते 35 प्रवासी प्रवास करत असल्याचं कळतंय। सचिन गाळ अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी। सचिन, सध्या परिस्थिती काय? किती जणांना वाचवण्यात यश आलंय? नक्कीच आपण बघतोय की ज्या प्रवाशांना वाचवण्यात आलेलं आहे त्यांना सध्या गेटवे ऑफ इथे आणण्यात आलेलं आहे। पोलीस त्यांची चौकशी करतायत, त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत की ही दुर्घटना ही कशी झाली। सुरुवातीला आपण बघतोय की या प्रवाशांना जेव्हा गेटवे ऑफ इंडिया इथे आणण्यात आलं तेव्हा त्यांचे पहिल्यांदा त्यांची मेडिकल तपासणी करण्यात आली। ते सुखरूप आहेत की नाही याची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर आपण बघतोय की सध्या जी पोलीस चौकी आहे, कोल्हापूर पोलीस स्टेशनची बीट चौकी, त्याच्यामध्ये या सगळ्या प्रवाशांना बसवण्यात आलेले जवळपास 3 ते 4 प्रवाशांना इथे सध्या आणण्यात आलेलं आहे। हे तेच प्रवासी जे नीलकमल नावाच्या बोटीमध्ये अडकले होते। जी बोट ऐन समुद्रामध्ये ती बुडालेली होती आणि जे प्रवासी सुखरूप त्यांना वाचवण्यात आलंय त्या सगळ्या प्रवाशांना आपण बघतोय की सध्या इथे कोलाबा गेटवे ऑफ इंडिया येथे असलेल्या कोलाबा पोलिसांच्या चौकीमध्ये त्यांना बसवण्यात आलेलं आहे। त्यांना पहिल्यांदा जे वैद्यकीय उपचार असतात, फर्स्ट एड त्यांना देण्यात आला आणि त्यांचा सध्या स्टेटमेंट इथे नोंदवला जातोय। नेमके यावेळी बोटीमध्ये किती प्रवासी होते, त्यासोबतच मर्यादेच्या पेक्षा जास्त प्रवासी होते का नव्हते एवढंच नव्हे तर या बोटीमध्ये मुबलक प्रमाणात लाईफ जॅकेट होती का नव्हती, या सगळ्यांची सध्या पोलीस या वाचवण्यात आलेल्या प्रवाशांकडून चौकशी करत असल्याचं आपल्याला दिसून येते। अनेक जे प्रवासी यांना इथे आणले ते थेट लाईफ जॅकेट घातलेल्या अवस्थेतच इथे आहेत आणि नेमकी त्यावेळेला दुर्घटना काय घडली, काय नेमकी परिस्थिती होती, बोटीमध्ये नेमके किती प्रवासी होते, अजून कोणी समुद्रामध्ये अडकलंय का नाही, या सगळ्याची सध्या शहानिशा करताना पोलीस आपल्याला दिसून येत आहेत। जे पोलीस उपायुक्त आहेत मुंडे ते इथे सध्या दाखल झालेले आहेत आणि प्रत्येक प्रवाशाचा सध्या पोलीस इकडे जबाब घेत आहेत। उरणच्या इथे असलेल्या कारंजाजवळ हे प्रवासी बुडालेले होते। 30 ते 35 प्रवासी असलेली नीलकमल नावाची बोट ऐन समुद्रात बुडाली आणि जसा कॉल प्राप्त झाला तशा ज्या सगळ्या यंत्रणा होत्या त्या घटनास्थळी दाखल झाल्या। नौदल असेल, तटरक्षक दल असतील, येलो गेट पोलीस असतील, हे सगळे घटनास्थळी दाखल झाले आणि तात्काळ एक रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। अद्याप किती प्रवासी या बोटीवरती होते याचा निश्चित आकडा मिळालेला नाहीये आणि कोण बुडालेला आहे का याबद्दल देखील अद्याप ज्या यंत्रणा आहेत त्यांनी काही स्पष्टोक्ती दिलेली नाहीये। मात्र ज्या प्रवाशांना वाचवण्यात आलेलं आहे त्यांना सध्या मुंबईच्या गेटवे ऑफ इथे आणण्यात आलेलं आहे आणि त्यांचा सध्या जबाब इथे पोलीस नोंदवून घेत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। नक्कीच सचिन, आता किती प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आणखी किती प्रवासी त्या बोटीत अडकल्याची शक्यता व्यक्त केली जाते?